काही काळात तुमच्या सगळ्यांच्या समोर येतील. काही काही चुका केल्या, त्या चुकांची किंमत त्यांना मोजावी लागेल. बीडच्या सभेतून अजित पवारांचा थेट इशारा, दादांचा रोख कुणाकडे, यावरून चर्चांना उधाण. महापालिकेच्या मतदानाआधीच महायुतीनं खातं उघडलं. केडीएमसी, जळगाव, धुळे, पनवेल आणि अहिल्यानगरमध्ये शिवसेना भाजपचे 15हून अधिक उमेदवार बिनविरोध. महापालिका निवडणुकीसाठीच्या रणनीतीवर ठाकरे बंधूंची खलबतं. शिवतीर्थवर उद्धव आणि राज ठाकरेंमध्ये चर्चा. मराठी महापौर होऊ द्यायचा नाही, हा भाजपचा अजेंडा आहे. हा मराठीच होणार, हा हिंदूच होणार आणि तो आमचाच होणार. कृपाशंकर सिंग यांच्या महापौरपदाच्या विधानावरनं ठाकरेंची शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपली. पुण्यातील भाजप उमेदवार पूजा मोरेंचा अर्ज मागे. स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या दबावामुळे अर्ज मागे घेतल्याचा आरोप. अर्ज मागे घेताना मोरेंना अश्रू अनावर. गँग संपली पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला पुण्याच्या पूर्वेपासून पश्चिमेपासून दक्षिणेपर्यंत त्यांची उमेदवाराची यादी पाहिल्यानंतर सरसकट आपल्याला दिसतं की हे कुठल्या तत्वात बसतं. गुंडांच्या नातेवाईकांना उमेदवारी दिल्याच्या मुद्द्यावरून मुरलीधर मोहोळांचा अजित पवारांवर निशाणा. अहमदनगरमध्ये राजकारण तापलं. उज्ज्वला थिटेंची नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्राजक्ता पाटलांविरोधात याचिका. शपथपत्रात त्रुटी असल्याचा आरोप. आणि साताऱ्यात भरला सारस्वतांचा मेळा. 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा शुभारंभ. या सगळ्या ध्रुवीकरणाच्या मुद्द्यावरून काही मूलभूत सवाल निर्माण झालेत, ज्यांची आज आपल्याला या बडे मुद्द्याच्या माध्यमातून चर्चा करायची आहे. राजकीय रणांगणामध्ये प्रत्येक जण आपला डाव टाकतोय. तो डाव समजून घेणं गरजेचं आहे. विचारूया कुणाला काय साध्य करायचंय. उत्तर भारतीय महापौर ही ध्रुवीकरणाची खेळी आहे का? कारण आत्ता नेमकं ह्या टायमिंगला हे वक्तव्य करणं, राजकारणामध्ये अशा प्रकारची वक्तव्य ही स्लिप ऑफ टंग असतात की ती मुद्दामून केली जातात. महापौर पदाची महत्वाकांक्षा बाळगणं चूक काय आहे? एवढा गजब का केला जातोय? मग जर उत्तर भारतीय महापौर होणार असं म्हटल्यानंतर कायद्यानं तर त्यांना सगळं सांगितलेलं आहे, मग विरोध का? हा सवाल सुद्धा आज आपण विचारूया. उत्तर भारतीयांची राजकीय ताकद वाढल्याचे हे संकेत आहेत का? कालपर्यंत उत्तर भारतीय इथं आले ते पोटा पाण्यासाठी, पण आता राजकीय ताकद त्यांची बनली आहे आणि ती महत्वाकांक्षा जागृत झाली आहे, त्याचे हे संकेत आहेत का? आणि आता राजकीय सत्ता पद सुद्धा आपण मिळवू शकतो हा आत्मविश्वास आलाय का? उत्तर भारतीय नेत्यांच्या दबावाचं हे राजकारण आहे का? उत्तर भारतीय नेत्यांनी हे वक्तव्य करणं म्हणजे एक प्रकारे आम्ही दावा करू शकतो त्या पदावरती हे सांगणं आहे का? आम्ही हकदार आहोत त्याचे हे सांगणं आहे का? मराठी अस्मितेला ठेच पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे का? कारण अशा प्रकारचं वक्तव्य केल्यानंतर रिव्हर्स ॲक्शन सुद्धा येऊ शकते आणि मग दोन्ही बाजूनं पोलरायझेशन, रिव्हर्स पोलरायझेशन असं काही आहे का? समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आणि त्यासाठी आपल्या सोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी मान्यवर पाहुणे जोडले गेलेले आहेत. स्टुडिओत माझ्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते अखिल चित्रे आहेत. अखिलजी, स्वागत आहे तुमचं. या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण आहेत. अजितराव, स्वागत आहे तुमचं. आपल्या सोबत उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला सुद्धा जोडले गेलेले आहेत. सुनीलजी, स्वागत आहे तुमचं. धन्यवाद. आपल्यासोबत शिवसेना सहमुख्य प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे सुद्धा जोडले जातील आणि राजकीय विश्लेषक रोहित चंदावरकर सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सर, तुमचं या चर्चेमध्ये स्वागत आहे. चर्चेची सुरुवात मी अर्थातच करणार आहे ती सुनील शुक्ला यांच्यापासून. ती याच्यासाठी, सुनील शुक्लाजी, हाच तो बडे मुद्दे शो आहे
ज्या कार्यक्रमात तुम्ही भीमगर्जना केली होती, भीष्म प्रतिज्ञा केलेली होती आणि सांगितलं होतं की बघा तुम्ही मुंबईचा महापौर हा उत्तर भारतीय असेल आणि तुम्ही आम्ही बसू, त्याची राजकीय तयारी कशी करताय हे सुद्धा तुम्ही सांगितलेलं होतं. तुमच्या मन की बात ही आत्ता त्यांनी सांगितले का कृपाशंकर सिंग यांनी, की हा अजेंडा आहे? तुम्हाला वाटतं का यावेळेस हे शक्य आहे? कृपाशंकर हे स्वतः जे बोलले तेव्हा हा. हे होम मिनिस्टर होते. ज्यावेळी उत्तर भारतीवर मारहाण केलं होतं त्यावेळी हे होम मिनिस्टर होते. आणि हे इकडचे भूमिपुत्र नव्हे, हे इकडचे नव्हे, हे बाहेरची लोक आहेत. आम्ही इकडचे भूमिपुत्र आहे. आम्ही बोलला एकच इच्छितो, जो महाराष्ट्रात जन्म घेतलेला आहे, इकडचा भूमिपुत्र आहे, त्याचा आडनाव वेगळं असेल, तो उत्तर भारतीय बहुतेक असेल, त्याला आम्ही उत्तर भारतीय म्हणजे इकडचा भूमिपुत्र जन्म घेतलेला जो इकडचा असेल त्याला आम्ही महापौर घडू. कारण युपी मध्ये आपले गोविंद पंत जे महाराष्ट्राचे एक आपण बोलू शकता अभिमान आहे मला, तिकडचे युपी मध्ये पहिल्यांदा चीफ मिनिस्टर झालेले ते गोविंद पंत होते. आणि सध्या गुजरातून आलेला एक व्यक्ती ज्याला मी सांसद म्हणून पंतप्रधान बनवलेला आहे ते पण सुद्धा गुजरातचे आहे. आम्ही उत्तर प्रदेशमध्ये त्यांचं स्वागत केलेलं आहे. त्यांना आम्ही प्रेम करतो. त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये प्रेम करणारे मराठी लोक आहेत आणि ते इकडचे भूमिपुत्र बहुतेक उत्तर भारतीचं आडनाव असेल त्याच्यात चूक आहे. आणि आमच्या इकडच्या भूमिपुत्राला आम्ही जर त्याला महापौर बनवलं तर तो पण एक गर्वचा विषय असेल. त्याला त्याचं आडनाव बघून तुम्ही हे बोलू नका तो उत्तर भारतीय आहे, तो इकडचा राहणारा स्वतःला. मी मराठी इकडचा आहे, मी स्वतः मराठी म्हणतो आणि उद्या मी महापौर झाला तर तुम्हाला असं वाटतं की भारतीय लोक नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तुमचा गैरसमज होतोय. कायद्याने आपल्याकडे कुठलंही बंधन नाहीये. तुम्ही महापौर होऊ शकता, याच्याबद्दल कुठलंही बंधन नाहीये आपल्याकडे. भाषेचं प्रांताचं काही बंधन नाहीये, कायद्यानं ते आहे. माझा प्रश्न हा आहे, ही राजकीय परिस्थिती आता दिसतेय का तुम्हाला? यावेळेस ते शक्य आहे का? अरे मी काय म्हणतो, हे जे बीजेपी मध्ये जाऊन हे वॉशिंग मध्ये जाऊन हा काँग्रेसी होता. हा आपला एक काय संजय निरुप हा कोण होता? काँग्रेसी होता. आता शिंदेकडे शिरलेला आहे. यांना हे वाटलं की आता उत्तर भारतीय विकासला जाणार आहे, नक्की जाणार आहे. माझे लोक इकडे घटनामुळे संघटित होत आहेत. आपल्या उत्तर भारतीय विकास सेनाचे प्रत्याशी जिंकून येणार ते मी तुम्हाला आज कमेंट करतो आपल्या चॅनलवर. आपले लोक आपल्याला वोट देतील. मराठी लोक बहुतेक शिवसेनाला मनसे लोकांना देतील, नक्की देतील. पण माझे प्रांतीय जे लोक आहेत ते भारतीय जनता पार्टीला देणार नाही. कारण देवाभाऊ 1 वर्षापासून असून आम्हाला मारहाण चालू आहे आणि कोणी कुठलाही उत्तर भारतीय बोलत नाही. आज लोकांनी जेव्हा आम्हाला उत्तर भारतीय ठीक आहे, कळलं तुमची भूमिका कळली. सुनीलजी तुमची भूमिका कळली. अजितराव आपल्यासोबत आहेत. अजितराव, त्यांचं म्हणणं शॉर्टमध्ये सांगतो तुम्हाला. त्यांचं असं म्हणणं आहे की आता ह्या मतांमध्ये विभागणी होऊ शकते, ते सुद्धा मैदानात आहेत आणि त्यामुळे ध्रुवीकरणाच्या साठी म्हणून ह्या सगळ्यांना एकगठ्ठा करण्यासाठी त्यांना महापौर पद खुणावतंय, दाखवलं जातंय आणि ही खेळी आहे असं त्यांचं म्हणणं आहे. हा आरोप तुम्हाला मान्य आहे का? त्यांचा आरोप मी खिसगणतीतही धरत नाही. मागच्या निवडणुकीत त्यांना किती मतं पडली विचारा. आणि माझी एक विनंती आहे, मराठी चॅनल्सवरून आपण अशा पद्धतीच्या एलिमेंट्सना नको इतकी प्रसिद्धी विलाजी कृपया देऊ नका. मूळ मुद्द्यावर आपण येऊयात की कृपाशंकर सिंग हे बाबा घाबरे. एक मिनिट सुनीलजी त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे. सुनीलजी मराठी या विषयावरती बडबड करायची नाही. ते बोलतायत. मी येतो तुमच्याकडे. मी तुम्हाला पुरेसा वेळ दिलेला आहे. मराठी माणसं सगळ्यांचा सन्मान ठेवणारी आहेत. मराठी माणसं सगळ्यांचा सन्मान ठेवतात. मी राष्ट्रीय वृत्तवाहिनीवरती बोलतोय. कृपया बोला मुद्द्यावर या. मी आहे ते सगळं करायला मी आहे. तोंड सांभाळून बोलत जा. तुझी जेवढी लायकी नाही ना त्यापेक्षा मध्ये नको. प्लीज उत्तर द्या ना. भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतात. हा, आलं लक्षात. आणि अजितराव थेट मराठींच्या खांद्याला खांद्या लावून काम करतात. अजितराव थेट उत्तरावर. मी मूळ मुद्द्यावरती येतो. सुनीलजींचा आवाज बंद करा प्लीज. मी पीसीआरला विनंती करतो. मी त्यांना जेव्हा प्रश्न विचारेन तेव्हा त्यांचा ऑन करा आवाज. हा, अजितराव बोला. असं आहे, कृपाशंकर सिंग या संपूर्ण व्यवस्थेमध्ये कुठेही नसलेला माणूस.
मीरा भाईंदर मध्ये त्यांनी काहीतरी वक्तव्य केलं, त्यानंतर त्यांनी ते मागे घेतलं. का बडबडले? भारतीय जनता पार्टीची अधिकृत भूमिका कोण मांडतं तर मुंबईचे अध्यक्ष मांडतात, आमचे प्रदेशाचे अध्यक्ष मांडतात, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मांडतात, आणि माध्यमांमध्ये अधिकृत भूमिका मांडण्याचं काम माझं आहे. मी भारतीय जनता पार्टीचा सहमुख्य प्रवक्ता आहे. भारतीय जनता पार्टीची अधिकृत भूमिका आहे, मुंबईचा महापौर हा मराठीच असेल, तो हिंदूच असेल. आमच्या विरोधकांना हे स्पष्ट करता येत नाही की तो हिंदूच असेल का. मला एक गोष्ट सांगायची आहे की ही मुंबई जी आहे, एकतर तुम्हाला मी सांगतो, वारंवार सांगतो, कुणाची पितृस्वर्गात आले तरी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होऊ शकणार नाही. निवडणुका आल्यानंतरच मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होणार, उत्तर भारतीय महापौर होणार, अशा पद्धतीच्या प्रचाराला सुरुवात केली जाते. ती का केली जाते हे पत्रकार म्हणून आपल्याला माहिती आहे, आणि ते सुज्ञ मुंबईकर करतायत अजितराव, सुज्ञ मुंबईकर मतदारांना देखील माहिती आहे. मुंबईकरांना मला एक प्रश्न साधा सोपा विचारायचा आहे आपल्या माध्यमातून, विलासजी. ज्या लोकांनी मुंबई गुजरातला पैसे देऊन विकत घेतली, आपण 106 हुतात्म्यांनी बलिदान दिलंय, आपण सातत्यानं काही वर्ष आंदोलन केलं मराठी लोकांनी, आणि त्यावेळेला आपल्याला मुंबई मिळालेली आहे. याच्या चंद्र दिवाकरो मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही. मुंबई महाराष्ट्रापेक्षा नेहरू मोठे आहेत. 106 हुतात्म्यांच्या छातीत बंदुकीच्या गोळ्या घालणाऱ्या काँग्रेसच्या लोकांबरोबर जे लोक जाऊन बसलेत ना, त्यांना विचारलं पाहिजे, ज्यांच्या काळामध्ये मराठी माणूस सगळ्यात जास्त दाबला गेला, मराठी माणूस विखुरला गेला, मराठी माणसाची शक्ती क्षीण झाली, आणि मराठी माणसाच्या जीवावरती ज्या लोकांनी कोट्यवधीची माया गोळा केली, आणि आता ते मोहल्ल्यांमध्ये फिरून स्पष्टपणे हे सांगू शकत नाही की मुंबईचा महापौर मराठी आणि हिंदूच होईल. मी विचारतो, ठीक आहे, मी विचारतो, जसं तुम्हाला विचारलं मी त्यांना पण विचारतो.